Hi everybody, good afternoon all of you, and once again welcome back to my YouTube channel. Today we are going to learn future tense. And are you ready to talk about future tense? So don't waste your time playing outside in the hot summer season. Now sit in front of my class and try to learn basic concept of tenses. Now here we are going to learn future tense. In future tense we have to see sub kinds of future tense in one sentence. Let's start our video. Before the starting of this video, if you are new here, please don't forget to subscribe, like and press bell icon of my channel. So start our video. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर सर्वप्रथम भविष्यकाळ फ्युचर टेन्स मध्ये आपण कशा पद्धतीने वाक्य रचना करू शकतो ते बघूया. फ्युचर टेन्स मध्ये 4 उपप्रकार आहेत. सब काइंड्स ऑफ फ्युचर टेन्स. भविष्यकाळाचे 4 उपप्रकार. प्रत्येक काळामध्ये एका वाक्याने वाक्य रचना म्हणजेच कन्स्ट्रक्शन ऑफ द सेंटेन्स आणि वाक्यांचा अर्थ आपण मराठीमध्ये समजून घेऊया. तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, नंबर 3 फ्युचर टेन्स. मित्रांनो, फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. फ्युचर टेन्स म्हणजे काय, तर भविष्यकाळ. तर फ्युचर टेन्स मध्ये जे सब काइंड्स आहे, सब काइंड्स म्हणजे उपप्रकार. भविष्यकाळामध्ये उपप्रकार पडतात. त्यामध्ये पहिला काळ आहे सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ. तर मित्रांनो, सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ. साध्या भविष्यकाळामध्ये आपण वाक्य बघूया. वाक्य बघण्यापूर्वी साध्या भविष्यकाळामध्ये वाक्य रचना बघा. वाक्यामध्ये सर्वप्रथम असेल कर्ता म्हणजे वाक्याचा सब्जेक्ट. त्यानंतर विल आणि शल ची रचना असणार आहे. प्लस V1 असणार आहे क्रियापदाचं पहिलं रूप. त्यानंतर ऑब्जेक्ट वाक्यातील कर्म आणि रिमेनिंग सेंटेन्स उरलेलं वाक्य. तर या वाक्य रचनेमध्ये आपल्याला वाक्य बनवायचं आहे. तो वाक्य बघा मित्रांनो. पहिलं वाक्य बघा. I shall make a video. I shall make a video for my YouTube. Full stop. I shall make a video for my YouTube. मी माझ्या YouTube साठी एक व्हिडिओ बनवणार. या वाक्यामध्ये आय हा काय वाक्याचा कर्ता म्हणजे सब्जेक्ट. त्यानुसार आपण हेल्पिंग वर्बची रचना केलेली आहे. वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब वापरलेला आहे भविष्यकाळी शल. त्यानंतर मेक V1 आहे क्रियापदाचं पहिलं रूप. अ व्हिडिओ हा ऑब्जेक्ट आहे वाक्यातील कर्म आहे. फॉर माय YouTube हे आहे रिमेनिंग सेंटेन्स. हे झालं सिंपल फ्युचर टेन्स मध्ये वाक्य. आता पुढचा जो काळ आहे, पुढचा काळ आपण बघूया. पुढचा जो काळ आहे मित्रांनो
Number second, future continuous टेन्स. याच काळाला मित्रांनो फ्युचर प्रोग्रेसिव्ह टेन्स सुद्धा म्हणतात, म्हणजे अपूर्ण भविष्य काळ. फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे अपूर्ण भविष्य काळ. आता अपूर्ण भविष्य काळाची वाक्यरचना बघा मित्रांनो. वाक्यामध्ये असणार आहे सब्जेक्ट म्हणजे वाक्याचा कर्ता. कर्त्यानुसार असणार आहे शल किंवा विल बी ची रचना म्हणजे भविष्यकाळी हेल्पिंग वर्बची रचना. त्यानंतर V1 प्लस आयएनजी क्रियापदाच्या पहिल्या रूपाला आयएनजी प्रत्यय लावणार. त्यानंतर ऑब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट म्हणजे वाक्याचा कर्म प्लस रिमेनिंग सेंटेन्स उरलेलं वाक्य. तर आपण वाक्य बघूया. या काळामध्ये पहिलं वाक्य आहे I shall be making a video for my YouTube. Full stop. या ठिकाणी आय काय वाक्याचा कर्ता आहे, शल बी हेल्पिंग वर्ब आहे, मेक प्लस आयएनजी मेकिंग V1 प्लस आयएनजी वर्ब फर्स्ट फॉर्म आहे त्याला आयएनजी प्रत्यय लावलेला आहे. व्हिडिओ ऑब्जेक्ट आहे, फॉर माय युट्यूब रिमेनिंग सेंटेन्स आहे. वाक्याचा अर्थ बघा. मी माझ्या युट्यूब साठी एक व्हिडिओ बनवित असणार. मी माझ्या युट्यूब साठी एक व्हिडिओ बनवित असणार. हे झालं फ्युचर कंटिन्युअस टेन्सचं वाक्य, अपूर्ण भविष्य काळाचं वाक्य. तर मित्रांनो आपण तिसरा काळ बघूया. तिसरा काळ आहे फ्युचर परफेक्ट टेन्स. फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भविष्य काळ. फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भविष्य काळ. फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये मित्रांनो वाक्य रचना असणार आहे. सब्जेक्ट म्हणजे वाक्याचा कर्ता सर्वप्रथम असणार आहे. त्यानंतर विल शल हॅव ची रचना असणार आहे, प्लस V3 असणार आहे क्रियापदाचं तिसरं रूप ज्याला आपण पास्ट पार्टिसिपल म्हणतो, प्लस त्यानंतर ऑब्जेक्ट वाक्यामध्ये कर्म असणार आहे, प्लस RS रिमेनिंग सेंटेन्स उरलेलं पूरक वाक्य ची रचना जी आहे ती वाक्यामध्ये असणार आहे. तर आपण फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये पूर्ण भविष्य काळामध्ये वाक्य बघूया. बघा वाक्य I shall have made a video for my YouTube. फुल स्टॉप. या वाक्यामध्ये मित्रांनो आय हा वाक्याचा काय आहे, कर्ता आहे. त्यानंतर शेल हॅव भविष्यकाळी हेल्पिंग वर्ब आहे, सहाय्यकारी क्रियापद आहे. मेड V3 आहे, पास्ट पार्टिसिपल आहे, क्रियापदाचं तिसरं रूप आहे. मेड अ व्हिडिओ हा वाक्यातील ऑब्जेक्ट आहे आणि फॉर माय युट्यूब रिमेनिंग सेंटेन्स आहे किंवा आपण तिला प्रीपोजिशनल फ्रेज
पण म्हणू शकतो. वाक्याचा अर्थ बघा, मी माझ्या युट्यूब साठी एक व्हिडिओ बनवलेला असेल. मी माझ्या युट्यूब साठी एक व्हिडिओ बनवलेला असेल. ह्या वाक्याची जी क्रिया आहे ती भविष्यकाळामध्ये पूर्ण झालेली आहे. फ्युचर परफेक्ट टेन्स. आता आपण पुढचा जो काळ आहे चौथा, तो काळ बघूया मित्रांनो. त्याच काळामध्ये हेच वाक्य आपण कशा पद्धतीने वाक्य रचना करून कन्स्ट्रक्शन करून बनवू शकतो ते आता आपण बघणार आहोत. तर 4 नंबरचा जे आपला टेन्स आहे, 4 नंबरचा टेन्स फ्युचर परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स. फ्युचर परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स म्हणजे पूर्ण अपूर्ण भविष्य काळ. या काळामध्ये वाक्य रचना जी असणार आहे, कन्स्ट्रक्शन जे असणार आहे वाक्य रचनेचं, ते सब्जेक्ट म्हणजे वाक्याचा कर्ता सर्वप्रथम प्लस विल शल हॅव प्लस बीइंग ची रचना, भविष्यकाळी हेल्पिंग वर्ब ची रचना असणार आहे. त्यानंतर V1 प्लस आयएनजी क्रियापदाच्या मूळ रूपाला आयएनजी प्रत्यय असणार आहे, प्लस ऑब्जेक्ट वाक्यातील कर्म असणार आहे, प्लस रिमेनिंग सेंटेन्स असणार आहे. त्यानंतर वाक्यामध्ये सिन्स आणि फॉर ची वाक्य रचना असणार आहे. या काळामध्ये सिन्स व फॉर ची वाक्य रचना वाक्यामध्ये केलेली असते, कारण सिन्स हा अनिश्चित कालावधी दर्शवण्यासाठी वाक्यामध्ये वापरला जातो आणि फॉर निश्चित कालावधी दर्शवण्यासाठी वापरला जातो. तर आपण वाक्य बघूया. फ्युचर परफेक्ट कंटिन्यूअस टेन्सचं वाक्य बघा मित्रांनो. आय शल हॅव बीन I shall have been making a video for my YouTube since morning. तर मित्रांनो, हे जे वाक्य आहे ह्या वाक्यामध्ये आय हा वाक्याचा काय आहे, कर्ता आहे. शल हॅव बीन भविष्यकाळी हेल्पिंग वर्ब आहे. मेक V1 प्लस आयएनजी मेकिंग क्रियापदाच्या पहिल्या रूपाला आयएनजी प्रत्यय लावलेला आहे. अ व्हिडिओ ऑब्जेक्ट आहे. फॉर माय युट्यूब रिमेनिंग सेंटेन्स आहे. त्यानंतर सिन्स मॉर्निंग या ठिकाणी सिन्सचा वापर वाक्यामध्ये केलेला आहे, अनिश्चित कालावधी दर्शवण्यासाठी. सकाळपासून किंवा निश्चित अशी वेळ दर्शवलेली वाक्यामध्ये नाही. आता वाक्याचा अर्थ बघा. आय शल हॅव बीन मेकिंग अ व्हिडिओ फॉर माय युट्यूब सिन्स मॉर्निंग. मी सकाळपासून माझ्या युट्यूब साठी एक व्हिडिओ बनवित आलेलो असेल. मी सकाळपासून माझ्या युट्यूब साठी एक व्हिडिओ बनवित आलेलो असेल. वाक्याची क्रिया भविष्य काळामध्ये चालू आहे.